घर घ्यायचं नाही तर राहायचं कुठं? कायमच भाड्याच्या घरात राहायचं. मला तर एकच ऑप्शन बेस्ट वाटतो, फ्लॅट बाय करणं. अहो घर नसेल तर लग्न होत नाही. माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी घर घेणार. सगळ्यात बेस्ट गुंतवणूक एकच, रिअल एस्टेट मध्ये आणि प्रॉपर्टी मध्ये. घराची किंमत खूप वाढते, पैसा हा बनणार. मग पैसा कुणासाठी कमवायचा? नमस्कार, मी संकेत आवटे. घर कधी विकत घ्यायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतो, पण 99% लोक इथं चुकतात. आता मी या कॅटेगरीचा पण व्यक्ती नाहीये की घर घेऊ नका, तुमचे सगळे पैसे इन्व्हेस्ट करा. भाडं किती असतं हो? 10-20 हजार रुपये. आणि घराचे 1 करोड रुपये जे असतात ना ते इन्व्हेस्ट करून टाका, त्याचे 100 कोटी होतील आणि आयुष्यभर भाड्याच्या घरात राहा. असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये. हा व्हिडिओ एकदम प्रॅक्टिकल होणार आहे. प्रत्येक व्यक्ती, हो, 10,000 पगार असलेल्या व्यक्तीपासून ते 10 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. मग कोणीही असो, इझिली तुम्हाला समजेल की तुम्ही घर कधी घ्यायला पाहिजे आणि त्याचा प्लॅन कसा करायला पाहिजे. यामध्ये फक्त मी घर कधी घ्यायचं हे कव्हर नाही करणार आहे, त्याच्याबरोबर कसं घर घ्यायचं, कुठं घ्यायचं, किती रुपयांचं घ्यायचं, कशा स्कीम टाकायच्या जेणेकरून घर स्वस्त मिळेल, परत विकताना हायर प्राइस कशी कमवता येऊ शकते, या सगळ्या गोष्टींच्या कन्सेप्ट हार्डली काही मिनिटात मी कव्हर करणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण खूप इन्फॉर्मेशननी लोडेड असेल. असे काही फॉर्म्युले सांगणार आहे, त्या फॉर्म्युलांमध्ये फक्त ते आकडे टाका. सोपा फॉर्म्युला आहे, फक्त 2 आकडे टाकायचे, तुम्हाला लगेच कळेल ही प्रॉपर्टी विकत घ्यायची की नाही. 10 प्रॉपर्टी आहेत समोर, 1 2 3 4 5 6, नुसतं आकडे टाकायचे. आकडे टाकले की लगेच तुम्हाला कळणार हे आपल्यासाठी फायद्याचं ठरेल की पुढे जाऊन नुकसानीचं ठरणार आहे. भविष्य सांगणारा हा व्हिडिओ असेल. पण एक रिक्वेस्ट आहे, एक जबाबदारी आहे, एक मागणं तुमच्याकडून आहे. पैसे मागतोय? बिलकुल नाही. एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत, तुमच्याकडे जेवढे लोक ओळखीचे आहेत ना त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. का गेला पाहिजे? तर प्रत्येकाला समजायला पाहिजे की घर कसं, कुठं, कधी घ्यायचं. प्रॉब्लेम हाच आहे आपल्याकडे 99% लोकांमध्ये की त्यांना हेच माहिती नाही की घर कसं प्लॅन करायचं असतं. सो प्लीज आपल्या समाजासाठी म्हणजे काय, महाराष्ट्रासाठी प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण प्रत्येकाच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजेत. फॉर्म्युल्यापर्यंत येतोय, पण पहिला प्रोसेस काय असते? मी घर बाय करणार, त्या घराची किंमत उदाहरणार्थ पकडू 1 करोड रुपये. ते 1 करोड रुपये दिले की घर तुमचं होणार आहे का? बिलकुल नाही. अजून काय असतं? त्याच्याबरोबर चार्जेस असतात, एक्स्ट्रा चार्जेस मला पे करावे लागतात. ते कसले असतात? तो स्टॅम्प ड्युटी, वकिलाचा खर्च, पेपर नोटीस, ब्ला ब्ला ब्ला, या सगळ्या गोष्टी असतात. पहिला सर्च रिपोर्ट वगैरे काढावा लागतो. आणि जर हे करत नसाल ना तुम्ही, तर सगळ्यात मोठा मूर्खपणा करताय, हे पण लक्षात घ्या. बरेच लोक म्हणतील आम्ही हे काही करत नाही, डायरेक्ट बाय करतो. डायरेक्ट बाय करता म्हणूनच डायरेक्ट वाट लागते. हे सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे. भले 10-20 हजार रुपये खर्च होत आहेत, होऊ देत. जर मी 20, 30, 40, 50 लाख, 1-1 करोड रुपये खर्च करतोय, तर 20-30 लाख हजार रुपये खर्च करायला काही मोठी गोष्ट नाही आहे. कारण हे सर्च रिपोर्ट काढल्यानंतरच पुढचे सगळे लिटिगेशन्स तुमचे गायब होतात. जर समजा कोणी त्यावर दावा ठोकला, अजून कोणाला विकला असेल, पेपर नोटीसला कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं. आता माझ्या काही प्रॉपर्टीज आहेत, डायरेक्ट मी काय अदानी अंबानी अजून झालेलो नाहीये, पण होणार आहे बरं का, आत्ताच सांगून ठेवतोय. तुम्ही पण होणार असाल कदाचित. सो जेव्हा आपण या प्रॉपर्टीज बाय करतो, मी करत होतो, तेव्हा काही प्रॉपर्टीज बाय करताना मला ऑब्जेक्शन पण आले. का? तर मी पेपर नोटीस दिलेली होती, तीच जमीन दुसऱ्या लोकांना विकलेली होती. एका केसमध्ये झालं. दुसऱ्या केसमध्ये असं झालं, जेव्हा मी ती प्रॉपर्टी परचेस करण्याचा डिसिजन घेतला, पेपर नोटीस सोडली, 4-5 दिवस काहीच आलं नाही, मी 10 ते 12 दिवसानंतर बाय करतो मिनिमम, जेव्हा मी पेपर नोटीस सोडतो तेव्हापासून. आणि मी मोजणी वगैरे सुरू करत होतो तिथेच त्या जागेवर. पण तिथंच एक व्यक्ती आला, तो मला म्हणाला आमचा या प्रॉपर्टीवर दावा चालू आहे, आम्ही नोटीस सोडली आहे. कोर्टामध्ये केस सुरू नव्हती अजून, नुकतीच त्यांनी नोटीस सोडलेली होती. जेव्हा मी मालकाशी बोललो, मालक म्हणाला नोटीस सोडली आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. पण ती नोटीस कोणी सोडली? 30 वर्षापूर्वीच्या मालकानी. असे सगळे लफडे. मी म्हटलं बाबा पैसे तुला क्लिअर द्यायचे आहेत, सगळं काही ओके आहे, व्हाईटमध्ये पैसे, ब्लॅकचे उद्योग आपण करत नाही, तू काय मला डिस्काउंट देत नाही, सगळं काही ओके सुरू आहे. आणि मग हे करत असताना हे लिटिगेशन का गळ्याशी घेऊ? तो म्हणतो नोटीसला एवढं काय भ्यायची गरज नाही. अरे मी भ्यायचं का नाही हा पार्ट वेगळा आहे, पण ती लढतर मी का माझ्या गळ्यामध्ये बांधून घेऊ? मी व्यवहार मोडून टाकला. सो या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कुठलाही डाग नसला पाहिजे, कारण कष्टाचा घामाचा पैसा आपण त्यांना देतो. सो यामध्ये खर्च किती येतो? अप्रॉक्सिमेटली 10%. स्टॅम्प ड्युटी वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये ऑलमोस्ट 7% तुमचे जातात. तिथून पुढे 2-3% बाकीचा सगळा खर्च, म्हणजेच राऊंड फिगर 10% पकडून चाला. बऱ्याच वेळेला 7% मध्ये सगळं होऊन जातं. बट आपण थोडंसं पुढे जातोय, कारण डिपेंड ऑन द लोकेशन असतं आणि डिपेंड ऑन द प्रॉपर्टी टाईप असतो खर्च किती येणार. त्यामुळे 10% पकडूयात, म्हणजे 1 कोटीची प्रॉपर्टी बाय करताय तर 10 लाख रुपये तुम्हाला हा खर्च करावा लागणार.
आता मी फ्लॅट घेतला, प्रॉपर्टी घेतली, असंच जाता का घरामध्ये? डायरेक्ट राहायचं नाही. इंटेरियर करायला पाहिजे. इंटेरियरची कॉस्ट आहे. चांगला सोफा पाहिजे, चांगलं टीव्ही युनिट पाहिजे. बरं, टीव्ही युनिट चांगलं असलं म्हणजे झालं का? त्या युनिटमध्ये टीव्ही नको, तो पण असायला पाहिजे. म्हणजे एक एक गोष्टी वाढत जातात. उदाहरण देऊ का? माझ्याच ऑफिसचं देतो. इथं वेगवेगळ्या तुम्हाला गोष्टी दिसतील. मी कपाट करतोय, टाईल्स बसवतोय, ब्ला ब्ला ब्ला, सगळ्या गोष्टी आपण हे डोक्यात कधीच घेत नाही. अरे साला टाईल्स 2-3 लाख रुपये. ठीक आहे, बरं मान्य आहे, टाईल्स मी थोडंफार तरी अजून केलं होतं की टाईल्स असतात. ठीक आहे, टाईल्सला पैसे गेले. कपाट, अरे कपाटला 1.5-2 लाख रुपये. मी इमॅजिनच केलं नव्हतं की ही गोष्ट मला लागणार आहे. साहेब, प्लायवूड लागलं 5 लाख रुपयांचं, त्याच्यावर लॅमिनेट वेगळं. लॅमिनेट, आता ही जी पट्टी तुम्ही बघताय ना, याला लुअर्स म्हटलं जातं. या एका पट्टीची किंमत 1200 रुपये आहे. अशा शेकडो पट्ट्या मी आणलेल्या आहेत. म्हणजे विचार करा, 1.5-2 लाखाचा हाच माल आहे फक्त सजवण्याचा आणि डेकोरेटिव्ह आयटम. जे आपण कॉक्स, नळ वापरतो पाण्यासाठी, आता 5 टॉयलेट्स आम्ही बनवलेत, त्याची कॉस्ट काही हजारांमध्ये जाते मोठ्या प्रमाणात. प्लंबिंग करणाऱ्या व्यक्तीचं बिल 1 लाख रुपये. जो व्यक्ती सुतारकाम करतोय त्याला 35% मजुरी द्यावी लागते. जर मी एक 15 लाख रुपयांचं किंवा 20 लाख रुपयांचं राऊंड फिगर पकडूया आपण, जर मी फर्निचर बनवतोय त्या व्यक्तीकडून, तर त्या 20 लाखाच्या अगेन्स्ट 7-8 लाख रुपये त्याची मजुरी. 6 लाख रुपये मजुरी 30% जरी दिला तरी म्हणजे काय, हेवी अमाऊंट पे करावी लागते. ती डोक्यातच घेत नाही. पेंट 1000 रुपये लिटर, पेंट मारणारा 50,000 मागतो. अरे मग एवढी कॉस्ट येणार आहे हे डोक्यात आधी नव्हतं का? आणि ते नसतं आपल्यात, की आपण चूक करतो. आता हे सगळं सांगतोय याचा अर्थ तुम्ही म्हणाल हवा करताय का स्वतः या गोष्टी दाखवून? नाही करायचंय. सिंपल मला हेच सांगायचं आहे की या चुका मी सुद्धा सुरुवातीला केल्या. लक्षात घ्या, काय होतं, तो अंदाजच आपल्याला नसतो. आपल्याला काय वाटतं, अरे नाही भिंती उभा केल्या ना, भिंती उभा केल्यावर स्लॅब टाकला, काम झालं, आणि थोडंसं इकडे तिकडे टचअप करू, पेंट करू, 1-2 लाख रुपये त्यामध्ये घालून झालं. पण त्या 1-2 लाखाची कॉस्ट, कन्स्ट्रक्शन कॉस्ट एवढी जाते. जर तुम्ही इंटेरियरचं ॲव्हरेज जर तुम्ही कॉस्टिंग काढलं तर तुम्हाला कळेल 2000 रुपये, 1500 रुपये इझिली खर्च करतात पर स्क्वेअर फूट. किंवा एक सोपं गोष्ट सांगू तुम्हाला मी, तुमची जी प्रॉपर्टीची प्राइस आहे ना, त्याच्या 20% इंटेरियरला पण कॉस्ट जातो. मिनिमम 1 कोटीच्या प्रॉपर्टीला 20 लाखाच्या आसपास इंटेरियर कॉस्ट जाते, जर तुम्ही ठीकठाक बऱ्या प्रमाणात इंटेरियर करणार असाल तर. म्हणजे काय, पांढरा हत्ती पाळतो आपण. 1 by 1 गोष्टी ऍड होत जातात. इलेक्ट्रिक वायर किती खर्च येणार आहे? काहीच नाही हो. फक्त मी वायर साहेब 1.5 लाख रुपयाचे आणलेत. बरं, आता याच्या पुढची मजेदार गोष्ट, जर तुम्हाला वर बल्ब दिसत असतील, COB लाईट असतात किंवा त्याच्याबरोबर या डाऊन लाईट असतात, याची प्राइस माहिती आहे. 1000 रुपयाच्या लाईट्स आहेत, 800 रुपयांच्या लाईट्स आहेत, 700 रुपयांच्या लाईट्स आहेत, 1500 रुपयेपर्यंत जातात. ही एका लाईटची प्राइस झाली. अशा 100 लाईट्स आहेत, झाले इथे 1 लाख 1.25 लाख रुपये फक्त लाईटचे. स्विच बटन खट 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 खट, या एका बटनची प्राइस साहेब 40 रुपये, 30 रुपये, 25 रुपये आहे. असे शेकडो बटन लागत आहेत, कारण एवढ्या सगळ्या लाईट आहेत, एवढे सगळे कॉम्प्युटर आहेत, एवढे सगळे स्विचेस आहेत, आणि त्या एका प्लगची जी प्राइस असते ती 100 रुपये आहे. असे शेकडो प्लग लागतात. फॅन्स आहेत, AC आहेत. आता चला घराला AC बरेच जण बसवणार नाहीत, पण फॅन बसवणार, त्या प्रत्येक पॉइंटला तो चार्ज लावणार. याची जेवढी कॉस्ट जाते तेवढीच ऑलमोस्ट मजुरी जाते जो बसवणार आहे त्याची. हे आपण कधीच डोक्यात घेत नाही. आपल्याला एक चिल्लर अमाऊंट वाटते, अरे हे 1-2 लाखात होऊन जाईल. नसतं साहेब. मग नंतर जेव्हा आपण घर घेतो डोक्यात येतं, आईला हे तर वाढणारच आहे. आपण सचिन तेंडुलकर बनतो लगेच. आईला आता काय करायचं? पर्याय नाही. परत होम लोन, परत टॉपअप लोन, परत वेगवेगळे 0 कॉस्ट EMI. अमेझॉनवर जाऊन आपण हे उद्योग करायला लागतो. सो एक असं जाळं स्वतःच्या भोवत्यानं आपण बनवतो ना, त्यातनं कधीच बाहेर पडता येत नाही. सो हा मूर्खपणा कधीही करू नका. प्लॅन्ड ऍक्शन्स असायला पाहिजे. घर घ्यायचं आहे, बिंदास्त घ्या. कितीचं घ्यायचं आहे? 2 कोटीचं, बिंदास्त घ्या, प्लॅन करून घ्या. मी कधीच या गोष्टीला विरोध करणार नाही. नो डाऊट टेक्निकली स्पीकिंग, किंवा जर मॅथमॅटिकली तुम्ही मला विचाराल कसं चालेल, काही गरज नाही. घराची बिंदास्त भाड्याच्या घरामध्ये राहा, मोठ्या प्रमाणात आलेला पैसा सेव्ह करत जा, ती मोठी अमाऊंट वाढत जाईल. पैशाला एन्जॉय करा, ट्रिप करा, हे करा, ते करा, लाईफस्टाईल अपग्रेड करा, काही प्रॉब्लेम नाही. खाऊन पैसा संपणार नाही. 90% जास्त भारतीय लोकांचा पैसा, 90% जास्त भारतीय लोकांचा पैसा दुसऱ्यांदा म्हणतोय, लक्षात घ्या. हा जो पैसा आहे तो 90% घरामध्ये लागलेला आहे. परत एकदा सांगतोय, 90% लोकांचा पैसा, म्हणजे 100 90 लोकांचा पैसा
जो आहे तो 90% त्याच्या घरामध्ये आहे. उदाहरणार्थ कुठल्याही जवळच्या 10 लोकांना पकडा, त्यांना विचारायचं तुझ्याकडे ओव्हरऑल नेटवर्थ किती आहे. नेटवर्थमध्ये काय काय येणार, तर त्याची जमीन, घर, दागिने, FD वगैरे केलेली, अकाउंटवरचा पैसा, हे आलं त्यामध्ये, राईट. तर तुझी व्हॅल्यू काय, सोप्या भाषेमध्ये आपण त्याला विचारू शकतो. तो म्हणू शकतो 1 करोड रुपये, कोणी म्हणेल 50 लाख रुपये, कोणी म्हणेल 10 करोड रुपये. मग या केसमध्ये त्याला विचारायचं, आता ही झाली 1 करोड तुझी व्हॅल्यू, तुझ्या घराची किंमत काय आहे रे. तो 10 मिनिटात तुम्हाला सांगेल 80-90 लाख रुपये. मग बाकी काय आहे तुझ्याकडे, काहीच नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मेजर काय आहे तुमच्याकडे, घर आहे. मग तुम्ही आयुष्य कशासाठी खपवलं, एक घर बांधण्यासाठी. जर तुम्हाला एक प्रश्न मी विचारला, सर तुमच्या आयुष्यातले अचिव्हमेंट काय, एखाद्या रिटायरमेंट पर्सनला, काय नाही, घर बांधलंय. दुसरं काय केलं मग जे तुम्ही सकाळी 7ला उठून रात्री 10ला झोपत होता, जी काय धावपळ करत होता, घरादाराचा त्याग करून, बायका पोरांच्याकडे न लक्ष देता जी काही तुम्ही धावपळ केली, ती कशासाठी, 4 भिंतींसाठी. इथंच आपण चुकतोय, राईट. सो हे प्लॅनिंग परफेक्ट असायला पाहिजे. आता प्रश्न येतो सोल्युशनचा. प्रवचन भरपूर जण देतात, सांगायला भरपूर जण आहेत, सोल्युशन कोण देतं का, खूप कमी देतात. त्यापैकी आपण एक आहोत, सोल्युशन देतोय. काय सोल्युशन, पैसा अकाउंटवर असायला पाहिजे घराच्या किमतीचा. वा दादा वा म्हणणार, गरज नाही. पैसा जेन्युअनली असायला पाहिजे. 50 लाखाचं घर बांधताय, 50 लाख अकाउंटला असायला पाहिजे. हा थोडेफार कमी चालतात, म्हणजे बरोबर 50च असायला पाहिजे असं नाहीये. आता म्हणाला असं कसं म्हणताय, त्याचंही कारण सांगतो. बघा, सिंपल गोष्ट आहे. 50 लाख असायला पाहिजेत असं मी म्हणतो. याचं कारण आहे की जर मला घर घ्यायचं आहे, आज रात्रीतनं उठला आणि उद्या घर बाय केला, हे उद्योग प्लीज करू नका. प्लॅन करा. कधी घर घ्यायचं आहे बाबा, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर प्लॅन करा. किमान एक 3-4 वर्षाचा तरी करा. तेवढं तर आपल्याला माहिती असतं ना. ती थोडीच कुठला तरी शर्ट आणि पॅन्ट आहे की जाऊन मी असंच बाय केला. काहीतरी प्लॅन करायला हवा आपण, तरच त्यामध्ये प्रॉपर आपण सक्सेसफुल होणार आहे. सो दॅट मी प्लॅन केला की 5 वर्षांनी मला घर घ्यायचं आहे आणि 5 वर्षांनी जे मी घर घेणार आहे त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 5 वर्षांनी 1 करोड असेल. आता म्हणू नका त्यावेळी किंमत वाढते, हे होतं ते होतं, म्हणूनच म्हटलं मी 5 वर्षांनी किंमत 1 करोड असेल. कदाचित आज त्याची व्हॅल्यू 50 लाख असेल आणि मी म्हणतोय त्याची व्हॅल्यू 1 करोड होणार, त्यावेळी घेणार. किंवा आज 60 लाख 70 लाख असेल आणि त्यावेळी 1 कोटीचं मी ते घेणार आहे. इथंपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाली. आता मला ती अमाऊंट तेवढी नेऊन टेकवायची आहे, साठवायला सुरुवात करायला पाहिजे. खूप वाईट अवस्था असेल, मिनिमम 50% तरी सेव्हिंग करा. अदरवाईज घर घेण्याच्या नादी लागू नका. किंवा सगळ्यात भारी प्लॅन सांगू का तुम्हाला, 1 कोटीचं घर घ्यायचं आहे, साठवायला सुरुवात करा. 1 कोटीच्या आसपास जा. जे डाऊन पेमेंट भरणार आहात ना, ते त्यातनं काढा. 20%, 30%, 10%, 40%. मग ते 10-20-30 लाख रुपये जे भरणार आहात त्या सेव्हिंगमधनं काढून घेतले. ते पैसे तुम्ही पुढे डाऊन पेमेंट म्हणून दिले. उरलेली अमाऊंट काय करायची, नाही द्यायची घरायला, लोनच करायचं. आता मजेदार कन्सेप्ट येते. आत्ताच लोन करायचं होतं तर मग आधीच केलं असतं की आत्ता कशाला सांगताय, तर पैसे साठवायला लावले आणि लोन करायला लावलं. आता मजेदार इंटरेस्टिंग एक किस्सा सांगतो. तसा दुर्दैवीच किस्सा आहे, खूप वाईट आहे. आमचेच क्लायंट आहेत. अशा हजारो लोकांना मी आजपर्यंत भेटलोय. लक्षात घ्या, आज मी हा तुमच्यासमोर व्हिडिओ बनवू शकतो. का बनवू शकतो, तो माझा अधिकार आहे, तेवढा माझा एक्सपिरियन्स आहे आणि तेवढं मी काम केलंय. आजपर्यंत हजारो लोकांच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये माझा खारीचा वाटा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला थोडंसं बोलल्यानंतर मी सांगू शकतो तुमची स्टेटस, तुमची कंडिशन, तुमची फायनान्शियल हेल्थ कशी आहे, कारण तेवढा अनुभव मला आलाय. आणि लोक कुठं चुकतात हे मला चांगलंच माहिती आहे आणि माझं कर्तव्य आहे तुम्हाला त्यामधून वाचवणं. एक आमच्या चांगल्या क्लायंट आहेत, मुंबईच्या आहेत. मॅडम खूप साऱ्या संकटातून आता त्या बाहेर पडतात. माझ्या टीमशी त्यांचं बोलणं झालं, कदाचित या नंबरला त्यांनी कॉल केला असेल, माहिती दिली असेल. झालं काय होतं की त्यांचं लग्न झालं, 2, 3, 4 वर्ष उलटली. आता ठरवलं की आपण फ्लॅट घ्यायचा. डन झालं. 1.5 कोटी रुपयांचा फ्लॅट, परफेक्ट. 30 लाख रुपये डाऊन पेमेंट, जाग्यावर केलं. 1,20,00,000 रुपयांचं लोन केलं. आता मात्र नवीन घरात आपण शिफ्ट झालो, 10-20 लाख रुपये अजून वरनं खर्च केले, थोडंफार इंटेरियर केलं आणि राहायला गेलो. पतिदेवांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता पतिदेव हेच अर्न करत होते, बायको हाऊसवाईफ होती, ती घरीच असायची. आता मॅडमांना कळायचं बंद झालं नेमकं करायचं काय, कारण या धक्क्यातून सावरण्यातच 1-2-4 महिने गेले हो. कारण तोपर्यंत लोन पेंडिंग पडलं, फोन नवऱ्याचा लागत नव्हता, बँकवाल्यांना समजत नव्हतं, 3 महिन्यांनी बँकवाले आले वगैरे, सगळं हळूहळू ते सुरू झालं. तोपर्यंत हप्ते पूर्णपणे बंद. ही केस करायचं काय, सावरायचं कसं, कोणाचंही बजेट नाही. त्यांचे पती सुद्धा गरिबीतून वर आलेले होते, मागं काही मोठ्या प्रॉपर्टीज नव्हत्या, हीच सगळ्यात मोठी प्रॉपर्टी, FD वगैरे सगळ्या मोडल्या, लोनच्या स्वरूपात पैसे दिले,
पैसे गेले, सेव्हिंग झिरो, काहीच पाठीशी नाही. आता भरायचं काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात. असं करत करत वर्षभर घालवला. आता या वर्षभराचा इंटरेस्ट रेट नालायकांनी त्या एवढा वाढवला, कंपाऊंडिंग करायला सुरुवात केली. 1.5 2 वर्ष झाली. काय करायचं थकीत. 2 वर्षांनी लिलाव केला, घर मोडीत काढलं, विकून टाकलं, लिलाव केला, हाती काय घंटा, काहीच नाही. सगळे पैसे गेले. व्याजावर व्याज चढवलं, कमी रेटला घर विकलं, ॲप्रिशिएशन झालं नाही. बँकेचा लिलाव कसा असतो हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, सगळंच गायब. आपण प्रत्येक वेळी मोटिवेट राहतो आणि अति मोटिवेटेड राहणं पण चुकीचं आहे. सो डाऊन साईड काय आहे, निगेटिव्ह साईड काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. आज मी एखादा मोठा धाडस करतोय, हे धाडस करत असताना त्याच्या मागं कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, रिस्क कशी इन्व्हॉल्व आहे हे पण माहिती पाहिजे ना. मग या केसमध्ये काय करणार? सो परत बॅक टू द पॉइंट, लोन का करायचं आणि सेव्हिंग का असायला पाहिजे? पाठीशी कोण आहे? खूप मोठा माणूस आहे, पैसा. तो असेल ना, टेन्शन नाही आहे, भीती नाही आहे. का नाही? कारण काहीही झालं ना पुढे तर तो मदतीला आहे. अशा केसमध्ये त्यांच्याकडे जर पैसे असते 2 मिनिटात पे करता आले असते. पण या केसमध्ये सगळं काही गेलं. सुपडा साप, शून्यातून परत सुरुवात, परत सगळं लहान मुलांना घेऊन. आणि एवढं सोपं नसतं. मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की अशी वेळ जगात कोणावरही येऊ नये. पण अशा केससाठी आपण तयार असायला पाहिजे. नो डाऊट तुमच्या आयुष्यात असं कधीच होणार नाही, माझी अपेक्षा असेल आणि माझी देवाकडे ही प्रार्थना असेल. पण त्यासाठी आपण प्रिपेअर्ड तर असायला पाहिजे ना. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की पहिला सेव्हिंग करा. सेव्हिंग केल्यानंतर थोडी अमाऊंट काढा, डाऊन पेमेंट भरा, लोन करा. लोन भरण्यामध्ये जेव्हा अडचणी येईल तेव्हा हा पैसा तुम्हाला मदत करेल. एखादा हप्ता थटला, लगेच विड्रॉल करा, हप्ता भरून टाका. आता तुम्हाला वाटलं मी जॉब सोडलाय, गडबड झाली, काहीतरी प्रॉब्लेम झाला, आता पैसा येणं बंद झाला, हप्ते कसे भरू? रिअलिस्टिक प्रॉब्लेम आहे, त्या केसमध्ये पैसे काढा आणि भरा. माझ्या घरामध्ये कोणीतरी आजारी पडले, ऑपरेशन करायचं आहे, मोठा खर्च आहे, पैसा नाही, इकडं घराचा हप्ता पण चाललाय. पैसे काढा, ऑपरेशन करा, किंवा पैसे काढा, हप्ते भरा, तुमच्या पैशाने ऑपरेशन करा, किंवा दोन्ही गोष्टी तिकडचे पैसे काढून करा. हे कधी होतं? जेव्हा पाठीशी पैसा असतो तेव्हा. म्हणजे दुसरी कन्सेप्ट काय क्लिअर झाली की घर घ्यायचंच अपेक्षा आहे, त्याशिवाय आपण को सेट कोई नाही बोलेगा ना. म्हणून घर तर घ्यायचंच आहे. त्यानंतर अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत सगळ्यांच्या, त्यासाठी पहिला साठवायचे आहेत पैसे. इथंपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाली. आता पुढचा प्रश्न येतो, डोळे झाकून जायचं. मोठ्या बिल्डर साहेबांचा प्रोजेक्ट चालू आहे, ॲम्युनिटीज प्रचंड आहेत, स्विमिंग पूल आहे, जिम आहे, इथं मोठं हॉल वगैरे आहे, इथं तुम्ही कार्यक्रम करा, हे करा, ते करा. आयुष्यात कधी जिममध्ये पाय ठेवायचं नाही, पोहायचं कधीच नाही, त्या हॉलमध्ये कधी जायचं नाही, 4 लोकांच्या ओळखी नाहीत, पण सगळं आहे. इथं मंदिर आहे, ते आहे, हे मंदिरात कधी जाऊन माहिती नाही, पण बाबाला सगळ्या ॲम्युनिटीज पाहिजेत. बरं, त्या ॲम्युनिटीजसाठी परत महिन्याला 2-3 हजार एक्स्ट्रा हप्ते काढत बसतो आपण. बरं, ते नको असं मला म्हणायचं नाही आहे, बिलकुल पाहिजे. ती गेम कशी वापरू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. माझा पण फ्लॅट आहे, माझा बंगलो आहे, म्हणजे डुप्लेक्स बंगलो आहे एका अपार्टमेंटमध्ये खाली, आणि काही प्रॉपर्टी मला 800 स्क्वेअर फूटच्या आसपास त्याची माझ्याकडं पण आहे. सो गेम कशी असते हे मी तुम्हाला सांगतो घेताना. एक रेशो मी तुम्हाला सांगतोय ज्याला मी म्हणतो LF रेशो, लँड टू फ्लॅट रेशो, किंवा लँड टू प्रॉपर्टी रेशो पण म्हणू शकता, LP रेशो. आता हा कसा काढायचा? हा कुठे मिळणार नाही, कोणी बनवलाय याचे जनक संकेत आउट आहेत बरं का. जर तुम्ही त्यांना ओळखत असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि कन्सेप्ट आवडली तर हक्काने सांगा. लाईक करायला तर बिलकुल विसरायचं नाही. LF रेशो काय सांगतो? तुम्हाला माहिती पाहिजे ती प्रॉपर्टी किती आहे आणि तुमचा फ्लॅट किती आहे, या 2च गोष्टी पाहिजेत. तुम्हाला मी सांगितलं ना, 2 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता मी उदाहरण देतो माझ्या प्रॉपर्टीचं. मी प्रॉपर्टी घेतलेली आहे. आता त्या प्रॉपर्टीमध्ये टोटल फ्लॅट्स आहेत 15. किती? 15. जमीन किती आहे? अप्रॉक्सिमेटली 22 गुंठा. आणि त्याचं व्हॅल्युएशन काय आहे? आता त्या एरियामध्ये जेव्हा तुम्ही जागेचे रेट काढताना तेव्हा मला समजलं की 20,000 पर स्क्वेअर फूट हा रेट चालू आहे. एकदम प्रीमियम एरियामध्ये माझी ती जागा आहे. आता जागा म्हणजे माझा फ्लॅट आहे समजा, डुप्लेक्स बंगलो सोडून द्या, हे नाव आपण त्याला फक्त फ्लॅट म्हणू आत्तापुरतं, राईट. सो माझा जर फ्लॅट आहे त्याची व्हॅल्यू किती आहे? 1.5 कोटी आहे समजा. मी 1.5 कोटीला तो घेतला, मान्य. जी जागा आहे ती 22 गुंठा आहे. रेट आहे किती? 20,000 रुपये पर स्क्वेअर फूट. 22,000 गुणिले 20,000 विच इज 44 करोड रुपये. आता मजेदार गोष्ट ही आहे की जर मी 44 करोडला 15 भागलं, किती लोक आहे आपण? 15 फ्लॅट आहेत, मालक किती? 15 आहेत. हाताची बोटं आहेत बरं का, असं असं अजून एकदा असं असं समजा. सो 15 लोक, 44 करोडच्या ऐवजी आपण फक्त 45 करूया.
कारण कॅल्क्युलेशन एकदम माझं चांगलं नाही आहे, बोलता बोलता करतोय सगळं. सो 45 कोटीला जर मी 15ने डिवाइड केलं तर उत्तर येणार आहे 3. सो 3 करोड रुपये प्रत्येकी वाटणीला येणार आहेत. काय केलं मी? काहीच नाही. समजा आमचे फ्लॅट नाहीच आहेत, आम्हाला जागा विकायची. किती येणार? 3 करोड रुपये इच येणार. मग मजेदार गोष्ट काय? घेतला फ्लॅट कितीला? 1.5 कोटीला. सो आज मी विकला तरी मला 3 कोटी रुपये येत आहेत. कळलं? 1.5 कोटी रुपये ॲप्रिशिएशन. म्हणजे मी जी प्रॉपर्टी घेतली ना ती जुनी आहे, त्यामुळे मी ती घेतली. आता म्हणू नका नवीन प्रॉपर्टीला हा रेशो मिळत नाही, मला पण माहिती आहे. पण हा रेशो जो आहे तो कसा काढायचा? 3 कोटी डिवायडेड बाय 1.5. उत्तर किती येणार? 2. आता हे जे उत्तर आहे ते 1च्या आत येऊ द्यायचं नाही. 1.1, 1.2, 1.3, 1.6, 1.8, 2, 2.1, 3, 4, 5 जे काय असेल ते असेल. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हा रेशो मोर दॅन 1 असायला पाहिजे, जेणेकरून चांगल्या प्रॉफिटमध्ये तुम्ही ती प्रॉपर्टी काढू शकता. आता याच्या मागचं रिझन पण सांगतो. अहो प्रॉपर्टीचे रेट खूप वाढतात, हा जो गैरसमज आहे ना तो काढून टाका. का काढून टाका? प्रॉपर्टीचे रेट डेफिनेटली वाढतात. उदाहरण घ्या, आता राजारामपुरीत मी राहतोय किंवा माझं ऑफिस राजारामपुरीमध्ये आहे. गुगल सर्च करा RICHMW, तुम्हाला दिसेल आमचं ऑफिस कुठे आहे. व्हिजिट करा. इन्व्हेस्टमेंट करायचे, मदतीला आम्ही आहोत. असे प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही हेल्प करतोय. या बिंदास तुम्हाला आमची टीम हेल्प करेल. कॉल करा, कॉलवरून माहिती घेऊ शकता. आता समजा राजारामपुरी सर्च केलात. आता हे सर्च का ऑफिसला येण्यासाठी करायला सांगितलेलं नाही मी, ऑफिस कुठं आहे हे समजण्यासाठी. इथले रेट काय आहेत? आत्ता सध्या जर तुम्ही इथं फ्लॅट घ्यायला गेलात तर 6,000, 7,000, 8,000 या अप्रॉक्सिमेटली रेंजमध्ये व्यवहार होतात. पण जर तुम्ही हे 10 वर्षापूर्वी घेतलं असता तर 3,000ला मिळाला असता. चला लोअर रेंज पकडू आपण, 6,000. पैसा डबलपेक्षा जास्त झाला ना. बट मजेदार गोष्ट ही आहे, पैसा डबलपेक्षा जास्त झाला पण कोणाचा? नवीन प्रॉपर्टीचा. अपार्टमेंट नवीन पाहिजे, बिल्डिंग चकचकीत असली पाहिजे, लिफ्ट नवीन चेस असली पाहिजे, ऑटोमॅटिक असली पाहिजे, लाईट गेली तरी ती चालली पाहिजे, ॲम्युनिटीज पाहिजेत, बिल्डिंग सोसायटी बेस्ट असायला पाहिजे. हे सगळं जुन्या प्रॉपर्टीमध्ये होतं का 10 वर्षापूर्वी? नाही. त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे काही जुनं दिसतंय, कलर डिम झालाय, बिल्डिंग जुनी आहे, लिफ्ट जुनी आहे, सोसायटी जुनी आहे, प्रॉपर्टी जरा ठीकठाक दिसते, वापरलेली आहे, म्हणून तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 6,000 न करता 5,000 केलं जातं, कदाचित 4,000 पण केलं जातं. यासाठी उत्तम उपाय OLX. प्रमोशन करत नाही त्याचं, जाऊन बघा क्विकर रेट काय चालू आहेत जुन्या प्रॉपर्टीचे आणि तेच नवीन प्रॉपर्टीचे बघा. मग यामध्ये 30% डिफरन्स दिसतो. म्हणजे काय? रेट इथंच तुटला. एक तर खरेदीसाठी बेदम खर्च केलेला असतो, तो आपण पकडत नाही. 1 कोटीला प्रॉपर्टी घेतली, 20ला विकली, 20 लाख रुपये कमवले. अरे प्रॉपर्टी परचेस करताना 10 लाख एक्स्ट्रा खर्च केले होते आपण, सेल करताना लाख रुपये खिशातनं घातले, म्हणजे ते 11 लाख रुपये कुठे सोडणार? मिळवले किती? ऍक्च्युली 9 लाखच मिळवले. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, प्रॉपर्टीचा जर इयर ऑन इयर ग्रोथ काढला, CAGR काढला, तर तो तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 8 ते 9% पाहायला मिळतो. जी ग्रोथ आहे ती. या दरम्यान जो तुम्ही खर्च केला, कशासाठी केला? प्रॉपर्टी मेंटेन तर ठेवायला पाहिजे ना. ठेवली नाही तर 50% कोण मागत नाही. चकचकीत ठेवायला पाहिजे, डागडुजी करायला पाहिजे, प्लंबिंग करत बसायला पाहिजे, हे बाद झालं ते बाद झालं, नळ बाद झाला नवीन बसवा करायला पाहिजे, पेंटिंग सतत करत राहायला पाहिजे, तर नवीन भाडेकरू तुमचं ते घर घेणार. हे सगळे प्रकार व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजेत. कॉर्पोरेशनचे पैसे द्यायला पाहिजेत, पाण्याची बिलं भरायला पाहिजेत कॉर्पोरेशनची. एवढंच नाही, सोसायटीचा पर मंथ खर्च तो पण द्यायला पाहिजे. हे सगळं वजा केला तर वाट लागलेली असते आपली. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की प्रॉपर्टीमध्ये अति जास्त पैसा बनत नाही. कुणाचा बनतो? माझा बनतो किंवा काही लोकांचा बनतो. तुम्ही म्हणाल तुमचा कसा बनतो? रिझन आहे याच्या मागे. जे लोक ऑलरेडी प्रॉपर्टी डिलिंगमध्ये काम करतात, ज्यांना प्रॉपर्टीचा चांगला अंदाज आहे, प्रत्येक क्षेत्रात पैसा बनतो. मी बऱ्याच वेळेला म्हणतो की शेतकरी मरत पण नाही, जगत पण नाही. म्हणजे काय? अति लक्झरियस लाईफ त्याला जगता येत नाही, कारण तेवढं उत्पन्न होत नाही, मरत पण नाही, पोटापुरतं फक्त त्याला खायला मिळतं त्या शेतीतून. पण त्याच शेतीतनं शेकडो टन ऊस काढणारा पण काही वर्ग आहे, लाखो रुपये कमवतोय आहे. काही बिझनेसेसमध्ये अतिशय मोठे लोक आहेत, हजारो कोटी कमवत आहेत, पण त्याच बिझनेसमधनं चिल्लर अमाऊंट पण कमवणारे लोक आहेत. किराणा माल दुकानवाला तुमच्या जवळचा हार्डली 10-12 हजार कमवत नाही तो महिन्याला, पण किराणा मालच विकणारा तो अंबानी हजारो कोटी कमवतो. डीमार्टवाला हजारो कोटी कमवतो. इथं पण तेच आहे. प्रॉपर्टी डिलिंग, प्रॉपर्टीमध्ये काम करणारे लोक, फ्लॅट जागा घेते, फ्लॅट बांधली, विकून टाकली, खरी मलाही फ्लॅटवाला खातो. ज्याला त्यातला सेन्स आहे
तो त्यातनं पैसे कमवतोय. हा, तुम्हाला तेवढी आयडिया असेल तर तुम्ही कमवू शकता, त्यामध्ये काही वादच नाही आहे. ऑब्व्हियसली तुम्ही पण ते कमवू शकता. पण माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की जेव्हा तुम्ही घर घेणार तेव्हा हे सगळे पॅरामीटर बघायला पाहिजे. पण जाता जाता एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःचं घर असायला पाहिजे का? तर असायला पाहिजे. रिटर्न देतो का? देतो ना. 8, 9, 10%, 12% वगैरे रिटर्न आपले जातात, जे की वाईट नाहीत. पैसा हा कमवून देतो. कारण खूप बुद्धिजीवी लोक कमेंट बॉक्समध्ये येणार आहेत, आमची ही प्रॉपर्टी होती, आता हे झालंय, आधी आम्ही 10,000ला घेतलं होतं, आता 10 कोटी झालेत. साहेब, प्रत्येकाचं नशीब नसतं. तुम्ही मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला घेतले, त्यावेळी कोणाचं धाडस नव्हतं. राजारामपुरीमध्ये आता जी मी रेट सांगतोय ते किलोच्या भावाने जमिनी मिळत होत्या, किलोच्या भावाने. म्हणजे चेष्टेच्या भाषेत कोल्हापुरात बोलतात, कारण हा ओसाड एरिया मानला जात होता 20-25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी. लोक या एरियामध्ये यायला घाबरायचे, पण हा आता प्राईम एरिया आहे. तसंच कोल्हापूरच्या बाहेर चांगला विकास होतोय, काही लोकेशनमध्ये डेव्हलपमेंट चांगली होते. कदाचित 20 वर्षानंतर तिथं हरियाली असेल किंवा नसेल, पण एका साईडला पाणी येतं म्हणून लोक शिफ्ट करतायत, हा अंदाज असला पाहिजे. आज जेव्हा तुम्ही तिथं प्रॉपर्टी घेणार ना, लोक खोळ्यात काढणार, अरे यार गावाबाहेर जाऊन राहतोय, काय स्टेटस याचा, मेन सिटीमध्ये घ्यायला पाहिजे तर धमक, स्वस्त मिळतोय म्हणून गावाबाहेर जातोय, हे डायलॉग असतात. सो दॅट हे इमॅजिन करू नका की माझ्या आजोबांनी केलं म्हणून तुम्हाला पण जमेल. एवढं सोपं नाही. जमलं तर बेस्टच आहे. तेवढे व्हिजनरी तुम्ही असाल, अतिउत्तम आहे. 30-30 वर्ष प्रॉपर्टी होल्ड करण्याचं धाडस जर तुमचं असेल, त्याच्यापेक्षा भारी काहीच नाही. पण प्रॉपर्टीमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करताना तेव्हा अति जास्त मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची गरज नाही. कारण घर हा खर्च आहे. पुन्हा एकदा सांगतोय, घर ही इन्व्हेस्टमेंट नाही, हा खर्च आहे. या हिशोबाने तुम्ही करा. प्राइस वाढल्यानंतर विकणार आहात? बिलकुल नाही. शेअरची प्राइस जशी वाढते 10%, 20%, 30%, 50% गेन दिसतो, सर विकतो, बास झालाय, 50% गेन आहे. सर तुम्ही स्टॉक सांगितला होता, डबल झालाय, आता ते पैसे चांगले झालेत, माझे 1 लाखाचे 2 लाख झालेत, विकून टाकतो. मग घराचा का बरं विचार करत नाही? म्हणून म्हणतोय की थोडंसं प्रॅक्टिकली विचार करायला शिका. कोणीतरी काहीतरी डोक्यात आपल्या भरवून ठेवलंय आजपर्यंत, म्हणून त्याच दृष्टीने विचार करायची अशी बिलकुल गरज नाहीये. हां, पण ठीक आहे, स्वतःचं घर असायला पाहिजे. काही इमोशन आपले अडलेले आहेत त्यामध्ये, किंवा आपण खूप जास्त इमोशनल होतो, आणि असायलाच पाहिजे. म्हणून तर आपल्याला मराठी माणूस म्हटलं जातं की आपण इमोशनल आहोत. माझं सुद्धा आत्ता स्वतःचं घर मी काही महिन्यापूर्वी म्हणू शकता, 1-1.5 वर्षापूर्वी मी घेतलेलं आहे. 1-1.5 वर्षापूर्वी. आजपर्यंत माझं घर स्वतःचं नव्हतं, हे पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय. सो योग्य वेळ आली की बिंदास्त तुम्ही घ्या. भले आजचं फक्त 1-2 वर्ष, 3 वर्ष लेट न होणार आहे, पण लेट न झाल्यामुळं आयुष्यभराचं प्लॅनिंग परफेक्ट होणार आहे, हे विसरू नका. यासाठी जी मदत आमची हवी असेल, आम्ही त्यासाठी तयार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.